साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। ऊस बिलाच्या संदर्भात योग्य तो तोडगा काढण्याच्या हेतूने मंगळवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आपल्या कार्यालयात विविध शेतकरी संघटनेच्या प्रमुखांची बैठक बोलावली होती। यावेळी शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलाची रक्कम लवकरात लवकर जमा करावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित साखर कारखान्यास दिले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे शेतकरी संघटनेमार्फत होणाऱ्या आंदोलनास स्थगिती देण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर देखील कारखानदारांनी ऊस बिल अदा केले नाहीत तर मोठे आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते शंकर गायकवाड यांनी दिलाय। म्हणजे 9 तारखेपासून आम्ही संपूर्ण जिल्हाभर ज्या साखर कारखान्यांनी त्या ठिकाणी ऊसाची देणी दिली नाही त्या कारखान्यावरती आंदोलन ठेवलेली होती। उद्यापासून आंदोलन सुरू होणार होती, परंतु जिल्हाधिकारी साहेबांनी तातडीने या ठिकाणी मीटिंग बोलावली आणि त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी कारखानदारावर बैठक घालून दिली आणि त्या बैठकीमध्ये असं त्यांनी तोडगा काढलाय की 15 दिवसाच्या ते शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देणी देऊन टाकणार आहेत। तर आम्ही या ठिकाणी सरकारला सांगू इच्छितो, महोदय सरकार साहेब, जे साखर कारखानदार अशी वारंवार शेतकऱ्याची लूट करते त्या कारखान्यावर आम्ही आंदोलन करत होतो त्यावेळेस तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करता, तर तुम्ही या ठिकाणी असा एखादा कडक कायदा करा जे असे कारखानदार शेतकऱ्यांची या ठिकाणी देणी थकवत असतील तर त्यांच्यावर कडक काहीतरी कुठल्या स्वरूपाची 5-10 वर्ष शिक्षा अशा स्वरूपाची त्या ठिकाणी तरतूद करा। दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा म्हणजे जे कारखानदार वाटत असेल की त्यांना या ठिकाणी यांची आंदोलन थांबलेले आहेत, जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही 15 दिवस त्या ठिकाणी तुम्ही शांत बसा, परंतु आम्ही 15 दिवस जर शांत बसत असलो तर त्या ठिकाणी 15 दिवसानंतर जर तुम्ही शेतकऱ्यांची त्या ठिकाणी जर 15 दिवसाच्या आत दिली नाहीत तर त्या ठिकाणी आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत। गव्हाणीमध्ये उड्या मारून त्या ठिकाणी तुमचा काटाबंद आंदोलन करणार आहोत। आणि दुसरं या ठिकाणी एक महत्त्वाचा विषय म्हणजे आम्ही शेतकऱ्यांनी या ठिकाणी आता स्वतः या ठिकाणी काटा तपासण्याचं एक पथक आम्ही शेतकऱ्यांनी बनवलेलं आहे। त्या पथकामार्फत आम्ही 15 दिवसानंतर त्या ठिकाणी हे आंदोलन आणि ते काटा तपासायचा आम्ही प्रोग्राम त्या ठिकाणी शेतकरी राबवणार आहोत।